कागलमधील माळी गल्लीत राहणाऱ्या सचिन पाटील यांच्या घरी 10 जुलैला बंद घराचा कडी कोयंडा उचकटून 5,70,000चा मुद्देमाल अज्ञातांनी लंपास केला होता. या प्रकरणी कागल पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आदेश दिले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पथकातील पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे, रोहित मर्दाने आणि अशोक पोवार यांनी हा गुन्हा इचलकरंजीतील सराईत गुन्हेगार विनायक कुंभार आणि दीपक कांबळे यांनी केला असून ते दोघे मोटरसायकलवरून इचलकरंजीतील आवळे मैदान चौकात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतलं. यावेळी दोघांकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र सखोल चौकशी केली असता या घरफोडीसह कागल हद्दीत आणखी एका घरफोडीचा गुन्हा केल्याची आणि मोटरसायकल चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे, 92 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण 7 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. दोघेही सराईत गुन्हेगार असून दीपक कांबळे याच्यावर इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, हातकणंगले या ठिकाणी चोरी, घरफोडीचे 12 गुन्हे दाखल आहेत. तर विनायक कुंभार याच्यावर इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, गांधीनगर इथं घरफोडीचे 20 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार महेश खोत, महेश पाटील, सागर माने, विशाल चौगले, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, रोहित मर्दाने, अशोक पोवार, लखनसिंह पाटील, संजय कुंभार, संजय हुंबे, सागर चौगले, युवराज पाटील, शुभम संगपाळ, हंबीरराव अत्तिगरे, राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.